साहेब तुम्ही बीडच्या घटनेसाठी एकवटलेले आहात हे पाहायला मिळते, पण तशीच घटना परभणीत सुद्धा झाली होती। पोलीस प्रमुख मागणी आजची काय होती? तुम्ही राज्यपालांना आम्ही आज आदरणीय महाराजांच्या संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली। आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे। याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे। चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे। आणि तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे। एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत। परंतु यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला या मागण्या तुम्ही राज्य सरकारला सुद्धा केलेल्या आहे। राज्य सरकार आणि राज्यपाल मध्ये राज्य सरकार ऐकत नाही, म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे। राज्यपाल या राज्याचे पूर्ण घटनात्मक प्रमुख आहेत, त्यांच्या दरबारात येऊन आम्ही आमची विनवणी केली। शेवटी या राज्याचे प्रमुख राज्यपाल आहेत, न्याय मिळेल असं वाटतं। राज्यपालावर विश्वास तर ठेवावा लागेल आपल्याला। काही लोक हे बीड मधलं वातावरण, जातीय वातावरण हे बिघडवण्याचा प्रयत्न करतात, घरात घुसून मारू असल्या। पण मला असं वाटतं संविधानाची गोष्ट आपण करतो, संविधानाच्या पद्धतीनंच या गोष्टी व्हाव्यात। जातीपातीचा रंग याला दिला जाऊ नये। ही माणुसकीची हत्या आहे आणि माणुसकीची हत्या कोणीही सहन करणार नाही। या भूमिकेतून राज्य सरकारने जावं। असाच एक मृत्यू परभणीत सुद्धा झालेला आहे, पण आम्ही कोणताही असं नाही, परभणीतला मृत्यूच्या विषयी सुद्धा आम्ही ही भूमिका मांडलेली आहे। याची चौकशी व्हावी। हा खून आहे, पोलिसांनी केलेला खून आहे। माझी विनंती या आपण पाहतो राज्य सरकार ऐकत नसल्यामुळेच आम्ही राज्यपालांकडे आलो असं दानवे म्हणालेले आहेत। राज्यपालांना त्या सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे। आम्ही जी राजेंची मागणी केली तीच माझी मागणी आहे। राजेंनी केलेली मागणी, राजेंनी जी मागणी केली तीच माझी आजची मागणी आहे। आपण पाहिलं सर्व पक्ष शिष्टमंडळानं खरं तर चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचेच असल्याचा आरोप केलेला आहे। चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे असल्यामुळे त्यांची बदली करावी, त्यांना SIT मधून काढून टाकावं अशी मागणी केलेली आहे। यासोबतच मुंडेंचा राजीनामा घ्यावा ही सुद्धा मुख्य मागणी त्यांनी केलेली आहे। शिवाय राज्य सरकार आमचं ऐकत नसल्यामुळे आम्हाला राज्यपालांकडे यावं लागलंय असं सुद्धा यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले। त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता राज्यपालांना या शिष्टमंडळानं निवेदन दिलेलं आहे। यामध्ये मुख्यतः मुंडेंचा राजीनामा ही महत्त्वाची मागणी या सगळ्यांनी केलेली आहे। आव्हाड यांनी सुद्धा परभणीच्या घटनेवरून आणि बीडच्या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। हेच ते निवेदन आहे जे निवेदन या ठिकाणी सर्व पक्ष शिष्टमंडळाकडून राज्यपालांना देण्यात आलेलं आहे। आज या सगळ्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली। राज्यपालांनी सुद्धा आमचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं असं संभाजीराजे यावेळी म्हणालेले आहेत।